लगेच लिंक येईल. कशासाठी तुला आजकाल मी लेट चांगला दिसायला लागला. स्टोरेज फुल झालं की मग बीड रेल्वे पुण्यामुळे आली. काकूमुळे पुण्यामुळे नाही आली. जयसिंग गायकवाडमुळे सांगू ना मला काय तर तुला काय घातलंय मॅरेथॉनला. हा का गौरव आला नाही ना लका. मोबाईल घेतला आता गुम झाला बोलणार सुद्धा. पुणे गो मित्रांनो, आज सकाळ सकाळी व्यायाम करून मन प्रसन्न झालेले आहे. आणि तुम्ही म्हणताना आता हे लिंबाचा ढाकळा मी कशाला घेतलेला. हा खरं तर ग्रामीण भागातला एक ब्रश आहे, आयुर्वेदिक ब्रश. खरंच खूप छान. ज्यावेळेस कधी ब्रशचा कोणता काही शोध नव्हता लागलेला त्यावेळेस असं लिंबाची काडी किंवा कोळसा यानेच लोक ब्रश करायचे. कडू लागते का? कडू लागतं पण हे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आजकालच्या लोकांना कडू म्हणजे काही जमतच नाही. कारलं खायचं म्हणलं तर नको वाटतं. हे लिंबाच्या काड्या तर कोण कधी खायचं. पण जे ग्रामीण भागातले आमच्यासारखे माणसं त्यांना काय वाटत नाही ह्याचं. तुम्ही ग्रामीण मध्ये आहेत आता ग्रामीण मधले आम्ही, पण काही कारणास्तव गेलोत आम्ही शहराकडे. पण ते शहरी जीवन पण नको वाटतं. एक शहरी जीवन म्हणजे तुम्हाला खोटं सांगत नाही, एक सजा दिल्यासारखंच आहे बघा. नको वाटतं ते. काही दिवसानंतर परत लवकरच गावाकडे येणार मी. मला शहर नकोय, मला गावच पाहिजे. शहराकडे जाण्याचं कारण काय? शहराकडे जाण्याचं कारण काय? पैसा. दुसरं कारणच नाही काही. हे बघा व्यायाम करताना तुम्ही कधी असा ब्रश केलेला आहे का? आम्ही केलेला आहे ना कधी कधी. फाटली ना नाही काय. हाय, खरंच हा गावाकडचा आनंद मला मी लय मिस करतो. या आनंदाला काय सांगावं. पुण्यामध्ये हा आनंद नाही हो. पुण्यामध्ये सगळं बिझी लाईफ, बिझी जीवन. कोणाला बोलायला वेळ नाही, कोणाला व्यायाम करायला बी वेळ नाही. फक्त पैसा कमवू होते, नुसतं पैसा. काय करायचं त्या पैशाचं सांगा. आयुष्यभर पैसा कमवायचा आणि नंतर तोच कमवलेला पैसा पुन्हा या शरीरासाठी घालायचा.
हे जीवन आहे पुण्याचं. आता काय करायचं? हे जीवन आहे पुण्याचं. त्यामुळं मला तर असं वाटतं की गावाकडे या, गावाकडे राहा आणि आनंद घ्या. काय चालू का? बोल नाही का राहिले का? नाही, खरंच हे जीवन अमूल्य आहे आणि या शरीराला वेळ दिला पाहिजे. तुम्ही पैसा कमवला तर वेळ द्याच, पण सगळ्यात अगोदर शरीर व्यवस्थित ठेवा, त्यानंतर पैसा कमवा. शरीर ही संपत्ती आहे. वा 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 काय विचार होते. बोला आणखी थोडं शब्द. आपण कामाला वेळ नाही द्यायचा जास्त, पण शरीराला वेळ द्यायचा. सकाळी उठले 1 घंटा रोज सकाळी उठलं पाहिजे. पण सकाळी रोज 5:30 वाजता नित्य नियमाने. आता किती वाजले? 5:30 ते 6:30 व्यायाम केला पाहिजे. आज अर्धा तास जास्त होतोय आमचा. निसर्गाची हवा. तू हे चालू केलं काय? नाही हो, व्हिडिओ आहेत. ओरल बी, कोलगेट हे काय नाही हो, ह्या नुसत्या ब्रँडेड कंपन्यात. खरं तर हे ब्रश बघा किती मस्त आहे. ह्याने दात पण चांगले निघतात. हे असा करायचा. तुम्ही कधी केलेला का असा ब्रश? करू ना आता. नक्की करा, नक्की ट्राय करा. हे काय लगेच जुनं ते सोनं आपल्या पिढ्यांनी म्हणून ठेवलेलं आहे, ते खरंय. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेता आला पाहिजे. ब्रँडेड ब्रश वापरून काही उपयोग नाही. हे बघा आमचे मित्र व्यायाम करतात, आनंद होतो. तब्येत जाम आहे. पण किती आहे तब्येत किती आहे? तुमचं काय रोजचं? हो ना? गावरान. गव्हाची भाकरी, बाजरीची भाकरी, दूध, तूप. मी नाही काढणार. मी नाही काढ. सुरी 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 सुरी. मी मग बघ कोण टाकून पडत असत. अरे चालून बाबा पाहिलं. अरे यार हे येत आहे किरण सूर्यदेव देव बाप्पाची. अरे अरे धावा धावा. अरे हे करा ना. व्हिडिओ नीट नाही आला. व्हिडिओ नीट नाही आला. हा फेकवा. कसे बैल धुते त्या एकामेकाला. कसे बैल धुते त्या एकामेकाला. अरे यार काटा फिटा वारबाड नाही एखादा दमानी जरा. अरे यार दमानी व्यवस्थित. लय भारी काय. हा सांगत होता आम्ही ऐकत होतो. तुम्ही लय कर माणसं इथे. माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता. अरे तू काय कर गिंबल घे बरं एक. गिंबल घे गिंबल तू. माझ्या फोन मधले कॅमेरे तुला माहित नाही कसं झालं. कॅमेरा माझा डल झालाय रे. येत नाही त्याच्यात. ऑफ करून चालू केलं परत. ह्याच्यावर गाणं काय टाका माहिती का? ह्याच्यावर गाणं काय टाका माहिती का? ह्याच्यावर गाणं काय टाका माहिती का? आम्ही कष्टाळू शेतकरी काळी माई आमची पंढरी. अरे मामा मला धुणे धुवायला जायचंय रे मम्मी सोबत.
धुणं धुवायचंय मला धुणं. मम्मी माझी वाट बघत बसली. काही का आला का नाही फोन? मामा बोल ना. गुड मॉर्निंग. कुठे गाडी आणायला? हा 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 हा. चालतंय चालतंय. काय नाही आलोय ह्याच्यात नदीकडे आलोय. मम्मीला धुणे धुवू लागायला. मी युट्यूबला पाठ काय बी नाही करायचं तसं. यार का सांगा तुमचा गावाकडचा एक्सपिरियन्स. लय झालं एक्सपिरियन्स. डेंजरस ॲडव्हेंचर. भाई तर पाणी होतं सगळं. मोठं आहे का? ते सगळ्या बुताचा बाप आहे. तू आग व्हायला लिहो पायाची. उलट भारी वाटतंय. नाही वाहून गेले बरं का इथं मालिक एवढ्या पावसात कसं ते होय नाही खरंच भूत असतं. हो ना प्युअर हे गोटे कसं काय व्हायलेले एवढ्या पावसात. बघ इथं तर पैसे तर ह्याचं पैसे नाही ते हे बघ पैसे पैसे गंजत नसतात. कॉईन बघ कॉईन नाही ते पैसे गंजत नसतात. कॉईन आहे म्हणत
मला ते मड्यावर घातलं पैशाचे राहते त्याला काय होतं तेवढंच येईल ना त्या एखादी भूताची ताकद यायला पाहिजे ना. बरे पुन्हा म्हातारपणी बघायला चांगलं वाटतं म्हातारा होऊन देत नाही आपल्याला म्हातारा होऊन देत नाही हे जग पुढच्या दिवशी देणार आहे. त्या रुंदच्या घराला आहेत ना त्या इथे ते पैसे पडतात सगळी पायाची वाट लागते. काटा बघ बरं का चल ना लावलाच काटा पायाला कसं चिकल चिकट नाही नाही रस्ता चिटकाला ते सकाळी चिटकाला की चिटकतो ऑक्सिजन भारी आहे ना. तुमचा ब्रँड इथून सुरू होतो किलर अजून काटन काय लई चाली रे फाटकी तुटकी व्हिडिओ काढला तरी नवीन कुठं आपली तरी पाहिजे होती ना. अरे आपली कुठं नदीला पाणी नाही काय